दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत आणि अमित शहा, जे.पी. नड्डा, अरविंद केजरीवाल, असदुद्दीन ओवैसी यांसारखे दिग्गज आज दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या या सभांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तेव्हा दिल्लीमधल्या निवडणुका आता लवकरच होतील। 5 फेब्रुवारीला 70 जागांसाठी मतदान होणार आहे आणि शेवटच्या दिवशी प्रचाराचा धुरळा आज उडणार आहे। 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा फैसला असणार आहे। उर्वशी खोरा आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया उर्वशीकडे आणि जाणून घेऊया काय नेमका आज शेवटच्या दिवसाचं वातावरण आहे। उर्वशी, आज दिल्लीमधल्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत आणि अनेक दिग्गज आज प्रचाराच्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत। काय नेमकी शेवटच्या दिवशीची रणनीती असणार आहे? काय नेमकं दिल्लीकरांमध्ये सध्या वातावरण आहे? अनुपमा, काहीच तास आणि दिल्लीचा प्रचार आज संपणार आहे, पण त्यापूर्वी आपण बघितलं तर एक लास्ट लेगमध्ये भाजप 20 पेक्षा जास्त रॅलीज आणि रोड शोज करणार आहेत, ज्यात वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तसेच मोठे जे युनियन मिनिस्टर्स आहेत जसे अमित शाह, राजनाथ सिंग वगैरे, ते सगळे रॅलीज करणार आहे। आणि तसंच काँग्रेसही आपण बघितलं तर वेगवेगळ्या जागी रोड शो आणि जाहीर सभा त्यांनी ठेवला आहे। आम आदमी पार्टी वेगवेगळ्या लेवलवर जे आहेत ते त्यांचे प्रोग्राम्स ठेवणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकींसाठी एक त्रिकोणी लढाई बघायला मिळतीये। खास करून जी एक टफ फाईट जी आता दिसून येते ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये काँग्रेसचं एक्झिस्टन्स आणि प्रेझेन्स नक्कीच दिसून येणार। आपण कुठे ना कुठे आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये ही टफ फाईट सध्या दिसती आहे। आम आदमी पार्टी आणि त्यांचे जे वोटर्स आहेत, म्हणजेच जुग्गी मध्ये राहणारे जे लोक आहेत किंवा जे मायनॉरिटी त्यांना वोटिंग आतापर्यंत मिळत राहिलं आहे, मग ते दलित्स म्हणा किंवा मुस्लिम्स म्हणा, आम आदमी पार्टीला मिळाले आहेत। पण यावेळेस ज्या प्रकाराने काँग्रेस पण आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवालला अटॅक करते, त्याच्याने दलित आणि मुस्लिम वोट्स डिवाइड होणार असं समजून येत आहे। तसंच यावेळेस एक वेगळं जे अनुभवलं आहे ते म्हणजे मिडल क्लास यावेळेस दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आवाज उचलत आहेत। ते हे सांगतात की त्यांना रेवडीज किंवा हे फ्री ते फ्री नको आहे, त्यांना जे पाहिजे ते म्हणजे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर। दिल्ली जी राजधानी आहे देशाची, ती रस्त्यावरून, ती डेव्हलपमेंटवरून राजधानी दिसायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। मग ते पाण्याची फॅसिलिटी म्हणा जी चांगली येत नाही, पाणी जे प्रॉपर एक बेसिक नीड आहे ते एक मिडल क्लासला मिळत नाही, तर त्या सगळ्यांसाठी ते आवाज उचलत आहेत। सगळ्यांच्या मुद्द्यांमध्ये एक यमुना नदी आणि त्याची सफाई ही एकदम टॉप मोस्ट प्रायोरिटीवर आहे। कारण की आपण नेहमी बघतो दरवर्षी ज्या 4-5 महिने यमुना नदीमध्ये जी पोल्युशन दिसून येतो, जो प्रदूषण दिसून येतो, ते अजिबात कोणालाही एक्सेप्टेबल नाही आहे। तसे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि दिल्ली विधानसभा निवडणूक ही व्हायलंट पण राहिली आहे आणि वेगवेगळ्या पार्टीजने आरोप केले आहेत, कॅश पकडले गेले आहेत। दिल्लीमध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे खरं तर प्रचाराच्या दरम्यान पुढे आले आणि दिल्लीकरांचे खरे मुद्दे होते, त्यामुळे कुठल्या पक्षाला आता तिथली जनता मत देते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणूनच प्रचाराचा शेवटचा दिवस तितकाच महत्त्वाचा असणार आहे। जरूर या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून माहिती घेत राहा। उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।